हे बघा आपल्याला काळ्या मसाल्याची भज्याची भाजी करायची, तर तिथे त्यासाठी मी मसाला वाटू राहिले. तर हे बघा, ह्या मसाला भाजून घेतलेला आहे. तर फूल धने, हे बघा फूल धने, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे बघा खोबरं, वाळली मिरची आणि कांदा आहे भाजलेला आणि हरभऱ्याची डाळ आहे. तर ते मी भाजून घेतलेलं आहे आणि आता पाट्यावर वाटण्यासाठी त्याच्यात असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि असं वाटून काढायचं. तर बघा, याचे पाट्यावरली चवच वेगळीच लागते खायला. मिक्सरमधलं खाऊन बघा आणि पाट्यावरलं खाऊन बघा आणि त्याच्यात ती टेस्ट कशी लागते तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा मंडळी, आज भज्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी असं साहित्य घेतलेलं आहे. आता फोडणी द्यायची आहे. रात्री भजी केली होती, त्या रात्रीच्या भज्याची भाजी कशी करायची तर याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. भज्याची रेसिपी, भज्यापासून आपण काळ्या तिखटामध्ये, घरगुती काळं तिखट जे आहे त्याच्यामध्ये कशी भाजी बनवतात हे आज बनवून दाखवणार आहे. हे बघा, रात्रीचे भजे आहेत आणि हे वायाला न घालवता याच्यापासून चांगल्या एकदम टेस्ट अशा पद्धतीने भज्याची भाजी बनवणार आहे. बघा, आता कढई ठेवलेली आहे. तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं. हे लसूण टाकला त्याच्यामध्ये. चांगले दिसतं. हो, लसूण नाही दिसत. आणि काळं तिखट, लसूण दाखवू. हे बघा मित्रांनो, लसूण असं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, काळं तिखट असं वरट्या पाट्यावर वाटलेलं आहे. ते दाखवलंच नाही. एकदम गावरान पद्धतीचं एक कालवण आहे, मसाला आहे आणि एकदम नंबर 1 टेस्ट याची लागत असते. त्याच्यासोबत या भाकरी पण आहे खाण्यासाठी, ज्वारीच्या भाकरी. एकदम साध्या पद्धतीनं आपल्या भाजी बनवून लसूण लाल झालेलं. काय टाकायचं? प्रवीण टाकायचं. त्यामध्ये मसाला टाकायचा. मसाला टाकून द्यायचा. अशी टेस्ट तुम्हाला बाहेरच्या मसाल्याची लागणार नाही. हा घरगुती मसाला आहे. कांदा, त्याच्यानंतर लसूण, फूल धने, खोबरं आणि हरभऱ्याची डाळ, बघा कसं झालं. वाळली मिरची. त्याची चवच वेगळी असते. गावाकडचं जेवण आहे त्याच्यामुळे याची टेस्ट वेगळी असते. पतली केली चालेल. हो, आता हे कधी टाकावं लागतं भजी त्याच्यामध्ये? याला उकळा फुटल्यानंतर. चांगलं उकळू द्यायचं. हा, मग टाकायचं. चांगलं उकळल्याच्या नंतर मग भजी सोडायचे त्याच्यामध्ये. तर आता उकळा फुटलंच 1-2 मिनटात.
तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर असंच घरगुती तुम्हाला रेसिपी बनवून किंवा शेतातील व्हिडिओ बघायला भेटतील. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता उकळी येत आहे त्याला, थोडा वेळ लागेल, थोडा 2 मिनटं. पाट्यावरल्या भाज्या आणि मिक्सरमधल्या भाज्या हा, याच्यात आधी करून पहा आणि चव घेऊन पहा. नंबर 1 लागते आहे की नाही बरं? टेस्ट कशी लागते तर ते कमेंटमध्ये नक्की सांग. पाट्यावरल्या भाज्यांना आयुष्य वाढतं, मिक्सरमधल्या भाज्यांना आयुष्य कमी होतं, कारण की त्याला चवच नसते. पाट्यावरल्या भाजी पण चव असते. सगळे तुम्ही करून पहा आणि खाऊन बघा कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही पण अशी भाजी केलेली आहे पाट्यावरची, आम्हाला असंच आवडतं. याची चव चांगली म्हणून आम्ही असंच करतो. तुम्ही पण असंच करा, 4 दिवस टिकता. नाहीतर मिक्सरमधलं जर खाल्लं तर लवकरच असं. तर लवकरच असा. खरोखर बरोबर आहे. केलेले आहे तर हे पण आम्ही खलबत्त्यामध्ये कुठूनच केलेले आहे. आम्हाला आणि मिक्सरचा वापरच करीत आमच्याकडे. खलबत्त्यामध्ये मसाला कुठून काढलेला आहे? साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे. आम्ही मिक्सरकडे जातच नाही. आमच्याकडे मिक्सर नाही आणि कुकर हे असं आम्ही काही वापरतच नाही. आमच्या पातीला त्याच्यातच असते. सगळं साध्या, आपलं जे साधं आहे तेच. गरीब कुटुंब आहे त्याच्यामुळे आपल्याकडे तसं काही वस्तू नाही. आपल्या जे आहे त्याची जशी परिस्थिती आहे तसं आहे. तसंच. तर मित्रांनो, असं तुम्ही पण तुमच्या घरच्या घरी करून बघू शकता. असे मसाले वापरून तुमचं चांगलं आरोग्यासाठी चांगलं असतं बरं का. काळ्या मसाल्याचं भाजी खाणं खूप छान असते. आणि मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये मसाले जे असतात, समजा चटक लागतात, पण ते मसाले आपण जास्त वापरत नसतो. आणि तेल पण कमी वापरत असतो, कारण तेलाचं आणि मसाल्याचा वापर जास्त करायला नाही पाहिजे, कारण ते शरीराला जास्त प्रमाणामध्ये हानिकारक असतात. त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण, लसूण, अद्रक असं जर असलं ना तर शरीराला जास्त हानिकारक नसतं. आज जे आहे ते मसाले असतात, हे डॉक्टर लोक पण सांगतात तुम्हाला जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका म्हणून, कारण त्याच्यापासून ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं आणि बरेच काही आजार त्याच्यापासून वाढत असतात. आपल्याला नाही म्हणायचं की ते बरोबर नाही म्हणून, पण जसं डॉक्टर सांगतात त्या सल्ल्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे की जे जुनं आहे ते सोनं आहे. तर मित्रांनो, खरोखरच ग्रामीण भागातील, आता आमच्या आईचा मसाला तुम्हाला एक दिवस दाखवतो मी, आईनं बनवलेला, कसा बनवलेला आहे. तर 1 नंबर चविष्ट मसाला आहे, है ना? हे भाजीला आता उकळा फुटलेला आहे. हे बघा, असा याला चांगला असा उकळा फुटू द्यायचा, मग भाजी खायला छान लागते. हे बघा, याला फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे. हे बघा, घट्ट झाली भाजी. आता हरभऱ्याच्या डाळीमुळं घट्ट झालेली आहे. तर ही भाजी अशीच असती, घट्टच असती, लय पतली चांगली नाही लागत खायला. चांगलंच लागतं. त्याला थोडासा रस्सा लागतो. ते सोडून आता याच्यामध्ये भजी सोडून द्यायची. हे बघा, आपल्याला हवे तेवढेच भजी टाकायचे, तुम्हाला जेवढे लागतील तेवढेच टाकायचे आणि बाकीचे असे पण खातायचे. जास्त पण नाही टाकायला पाहिजे. जास्त टाकल्यानंतर मग सगळी भाजी ओढून घेत ते फुगते ते जास्त. हे बघा, सगळं भाजीचं आरक ओढून अशी भाजी रस्सा ओढून घेते. आता हे 2च मिनिटांमध्ये कोरडं होऊन जाईल ही सगळी भाजी. तर तुम्हाला कशी वाटली भाज्याची रेसिपी तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. आमची गरीब शेतकरी आहे आम्ही. अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, कधी शेतामध्ये, कधी घरी. फक्त तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे.
सपोर्ट राहू द्या तुमचं जास्तीत जास्त। आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलपासून तुम्हाला बघायला भेटतील। तर आपली भाजी झालेली आहे आता। घ्या उतरू तिला आता। आता लगेच उतरून द्यायची, तिला लगेच जेवायचं आहे आता। तर जेवण करून शेतात जायचं मित्रांनो, त्याच्यामुळे आता वेळ न करता चांगल्या कामाला उशीर नसता करत। हे बघा तयार। चला ना परत। चला तर मित्रांनो या जेवायला। हे बघा साधं सोडून जेवण आपलं, ज्वारीची भाकरी आणि भाजीची रेसिपी बनवलेली भाजी। बघू आता टेस्ट कसं काय। एक नंबर भाजी झाली मित्रांनो, तुम्ही पण अशी घरी बनवून बघा, खूप छान लागते। व्हिडिओला लाईक करा आवडल्यास। चला भेटूया असेल नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।